अनेकांनी पाडणार जाऊ ते मग प्रश्न नाही ते उदाहरण ते दिलं ना मग मी तुम्हाला काय सांगितलं मी पाडा तुम्ही तसं काय काढलेलं बरोबर जरासं इकडलं काढा की इथं कोलोलीमध्ये भगवान शेटे यांच्या म्हणजे इथं एक किचन रूम आहे यांची एक छोटंसं घर आहे आणि यांच्या घरामध्ये एक अशा ठिकाणी एक जे नाग गेलेले असतात ते म्हणतात इथं आतमध्ये इकडं हां आपण ॲक्च्युली आता हे उकरावे लागणार आहे आम्हाने आणि इथं कारण त्यांची एक लहान मुलं असल्यामुळं हा त्यांनी सांगितलेलं आहे की या भिंतीमध्ये कुठं पण असून दे तुम्ही काढून न्या आणि आम्ही खरोखर ते उकरून आता तिथं पाहणार आहे किंवा दुसरा कुठला साप आहे ते पाहणार आहे. असं बोलू नको माझं काम चालू असतं ना. कुठे कोणी कुठलीसाठी कॅमेरा इकडे चालू आहे बघा कॅमेरामध्ये बघा कॅमेऱ्यात बघा लोक मी करतो जरा जा पाठी साहेब बाहेर नोकरी हे आणि थांबा हा बघा एक प्रॅक्टिकल कोबरा हो बाहेर आहे तो बाहेर आला पायात आला पायात बाहेर गेला बाहेर ये हा एक प्रॅक्टिकल कोबरा आहे. हे बघा हा एक विषारी साप त्याला आपण नाग म्हणतो आपल्या गावठी भाषेमध्ये आणि हा एक विषारी म्हणजे याच्यामध्ये एक न्यूरोटॉक्सिक नावाचं एक विष असतं आणि हा जर चावला तर आपण कुठलं पण देवळामध्ये किंवा असा कुठलाही भोंदूगिरीचा प्रकार नाही करायचा कारण यानं उंदीर खाल्लेला आहे 100% मी सांगतो नाहीतर बेडकी तर खाली असावी आणि त्यानं ती म्हणजे टाकलेली आहे. आणि खरोखर नाव काय तुमचं सागर शेट्टी यांनी हा एक विषारी साप प्रॅक्टिकल कोबरा म्हणजे नाग ज्याला आपण म्हणतो हा आपण आम्हाला एक दाखवून दिला त्यांच्या घरामध्ये. खरोखर एक म्हणजे रिस्कीचं काम होतं त्यांना ते आणि त्यांनी हा पकडून आम्हाने म्हणजे द्यायला मदत केली. आपण आज कोलोलीमध्ये हा सकाळपासूनचा चौथा साप पकडलेला आहे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे 3 साप पकडलेला आणि हा कोलोलीमध्ये सागर शेटे यांच्या घरामध्ये हा प्रॅक्टिकल कोबरा म्हणजे नाग हा आजचा आमचा 4था साप आहे आणि त्यांनी हा एक साप एक चांगला साप म्हणजे असे साप आपलं दुर्मिळ होत चाललेला आहे आणि त्यांनी हा वाचवला. आपण हा सागर शेटे कोलोलीमध्ये हा सापडलेला एक प्रॅक्टिकल कोबरा
इथं आता एक इथं रिलीज करणार आहे. एक इथं हा प्रॅक्टिकल कोबरा रिलीज केलेला आहे आणि असेच आम्ही साप रिलीज करतो, लोकांना एक चांगला संदेश देतो निसर्ग वाचवायचा. आणि खरोखर लोक बरेच साप पकडायला मदत करतात आणि खरोखर लोकांचा मी आभारी आहे. धन्यवाद.